नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. संस्कृत साहित्य हे भारतीय परंपरेमध्ये, प्राचीन परंपरेमध्ये सर्वात प्राचीन साहित्य राहिलेलं आहे. भारतीय ज्ञानाचा जर परिचय आपल्याला करून घ्यायचा असेल, भारतीय संस्कृतीचा परिचय आपल्याला करून घ्यायचा असेल, तर संस्कृत साहित्य समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. संस्कृत साहित्य हे असं साहित्य आहे की गागर में सागर भरण्याचं काम या संस्कृत मधल्या अनेक सुभाषितांच्या मध्ये, श्लोकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण संस्कृत मधले काही सुभाषित, काही श्लोक घेऊन एका विषयावरती विचार करतो आहोत. मागे मी आपल्या समोर संस्कृत मधले काही श्लोक घेऊन विद्यार्थी कसा असावा याबद्दल 3 व्हिडिओ बनवले. विद्यार्थी कसा नसावा याबद्दलचे 2 व्हिडिओ आपण बनवले. शिक्षक कसा असावा याबद्दलचा व्हिडिओ बनवला. आणि काल मूर्खाची 10 लक्षणं देखील आपण या संस्कृत श्लोकाच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर हा विचार व्यक्त करायचा आहे की खरा श्रीमंत कोण. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्रीमंत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते हे की त्याच्याकडं खूप पैसा असणार. कारण श्रीमंतीची व्याख्याच आपण अशी करून टाकलेली आहे की ज्याच्याकडे अमाप पैसा असतो तो अमाप श्रीमंत, असे आपण श्रीमंतीची व्याख्या केलेली आहे. आणि म्हणून श्रीमंतीची व्याख्या ही केवळ पैसा अशी झालेली आहे. परंतु या संस्कृत सुभाषितामध्ये मात्र पैशाशिवाय 5 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो खरा श्रीमंत आहे, अशा प्रकारचा विचार हा श्लोक आपल्या समोर ठेवतो. पैसा असावा जीवनामध्ये, परंतु पैसा हेच सर्वस्व नाही आहे. इसापुर या मुसाफिर सबसे बडा है पैसा पीर, असं आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे. संतांनी देखील पैशाचं महत्व विशद करताना म्हटलं की जोवर चाले बडा धंदा आणि बहीण म्हणे दादा दादा. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, असं संत पैशाच्या संबंधानं बोलतात. परंतु केवळ पैसा असणाराच माणूस श्रीमंत असतो असं नाहीये. पैसा नसताना देखील जर एखाद्याकडं ह्या 5 गोष्टी असतील तर तो देखील श्रीमंत आहे असं आपण समजलं पाहिजे, असा हा श्लोक सांगतो. पहिल्यांदा या श्लोकाचं वाचन आपण करूया. कोणता श्लोक आहे की जो पैशाशिवाय 5 बाबी जर जवळ असतील तर त्याला श्रीमंत म्हणतोय, ते आपल्याला या श्लोकाच्या पठणाच्या नंतर पाहायचं आहे. श्लोक अशा पद्धतीचा आहे. आरोग्यम विद्वता. आरोग्यम विद्वत्ता सज्जन मैत्री महाकुले जन्म. आरोग्यम विद्वत्ता सज्जन मैत्री महाकुले जन्म. स्वाधीनता. स्वाधीनता च पुसा महदैश्वर्य विनाप्यर्थे. महदैश्वर्य विनाप्य अर्थे. आता याचा अर्थ मी पहिल्यांदा आपल्या समोर ठेवतो. हा श्लोक काय म्हणतो? श्लोक सांगतो की ज्याच्याकडे या 5 गोष्टी आहेत तो खऱ्या अर्थानं पैसे नसतानाही विना पे अर्थे, हा शेवटचा जो या श्लोकामध्ये शब्द आलेला आहे तो म्हणजे विना म्हणजे नसतानाही. अर्थ का मतलब आहे पैसे. पैसे नसतानाही तो श्रीमंत आहे. महदैश्वर्य म्हणजे श्रीमंत आहे. इथे आरोग्य, कोणत्या कोणत्या 5 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो पैसा नसतानाही श्रीमंत आहे. श्लोक म्हणतो आरोग्यम, ज्याच्याकडे आरोग्य आहे तो पैसा नसताना देखील श्रीमंत आहे.
दुसरं या श्लोकामध्ये सांगितलं, ज्याच्याकडे विद्वत्ता आहे, त्याच्याकडे पैसा नसला तरीही तो श्रीमंत आहे. तिसरी बाब किंवा गोष्ट सांगितली तर ती म्हणजे ज्याच्याकडे सज्जन मैत्री आहे, जो सज्जन मैत्री करतो, त्याच्याकडे पैसा नसला तरी तो श्रीमंत आहे. आणि चौथं जे सांगितलेलं आहे ते म्हणजे महाकुले जन्म. चांगल्या कुळामध्ये जर त्याचा जन्म झालेला असेल तर तो पैसा नसताना देखील श्रीमंत आहे. आणि या श्लोकामध्ये पाचवी बाब जी सांगितली ती म्हणजे स्वाधीनता. त्या व्यक्तीला जर स्वातंत्र्य असेल तर पैसा नसताना देखील तो श्रीमंत आहे. अजून पैसा नसताना ज्याच्याकडे या 5 बाबी आहेत, कोणत्या? आरोग्य, पहिली बाब, दुसरी बाब विद्वत्ता, तिसरी बाब सज्जनांशी मैत्री, चौथी मोठ्या कुळामध्ये जन्म आणि पाचवी स्वाधीनता किंवा स्वातंत्र्य. या 5 बाबी किंवा ह्या 5 गोष्टी ज्याच्या जवळ आहेत, त्याच्याकडे पैसा नसला तरीही तो श्रीमंत समजला गेला पाहिजे, असा या श्लोकाचा अर्थ पहिल्यांदा आपण समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे संस्कृत कितीतरी हजार वर्षापूर्वी हा विचार भारतीय मनावर रुजविण्याचं काम करतं की बाबा रे, पैसा असणं म्हणजे श्रीमंती नाहीये, तर या 5 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच खऱ्या अर्थानं श्रीमंत आहे. आपण श्रीमंती मध्ये ज्याच्याकडे पैसा आहे त्याला श्रीमंत म्हणतो, किंवा पैसा नसून ज्याच्याकडे अन्य बाबी ज्या आता आपण उल्लेखित केल्या त्या आहेत त्याला देखील आपण श्रीमंत म्हटलं गेलं पाहिजे. आता या श्लोकामध्ये पैशाशिवाय ज्या व्यक्तीकडं आरोग्य आहे तो श्रीमंत आहे असा पहिला विचार इथं मांडलेला आहे. आणि तो खराही आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्याकडं नेहमी असं म्हटलं गेलं, आरोग्यम धनसंपदा. आरोग्य हीच धनसंपदा आहे. आरोग्य चांगलं असणं हाच खऱ्या अर्थानं आपल्याकडे पैसा असल्यासारखा आहे. आणि जर आपलं आरोग्य चांगलं नसेल, आपली तब्येत चांगली नसेल, तर आपल्याकडे ढीगभर पैसे असूनही त्याचा काही उपयोग नाहीये. एखादा माणूस कोमामध्ये आहे, व्हेंटिलेटरवर आहे, आणि त्याच्या उशाला खूप काही पैशाचे बंडल आहेत, आणि त्याला जर आपण विचारलं की असंच कोमामध्ये पडून राहून एक आणखीन काही बंडल तुझ्या उशाला आणून ठेवलेलं तुला आवडेल, की हे पैसे खर्चले तरी चालतील, तुझं आरोग्य चांगलं होणं तुला आवडेल? तर तो म्हणेल की मला आरोग्य हवाय, पैसा नको आहे, कारण माझं आरोग्य जर मला परत मिळालं तर मी हे पैसे पुन्हा कमावू शकतो, हे पैसे मला पुन्हा मिळवता येतील. परंतु आरोग्य जर गमावलं तर ते मात्र पुन्हा मिळत नाही. देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते, असं आपल्याकडं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून ज्याचं आरोग्य चांगलं आहे की नाही, जो निरोगी आहे, तो या जगामध्ये सर्वात श्रीमंत मनुष्य आहे, सर्वात सुखी मनुष्य आहे. मी पुन्हा पुन्हा माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलंय सुखाबद्दल. पहिला सुख निरोगी काया, दुसरा सुख घर में माया. पैशाला, माया म्हणजे पैसे, पैशाला दुसऱ्या क्रमांकावर ठेवलेला आहे. आणि पहिल्या क्रमांकावर जर काय असेल, खरा सुखी कोण म्हणून सांगितलं असेल तर तो पहिला सुख निरोगी काया, म्हणजे ज्याच्याकडे आरोग्य आहे तोच या जगामध्ये सर्वात श्रीमंत आहे. हा विचार इथं आलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून या जगामध्ये सर्वात सुखी कोण आहे, तर किंवा श्रीमंत कोण आहे, तर ज्याचं आरोग्य चांगलं आहे. आपण बघितलं असेल की आरोग्य इतकं महत्वाचं या जगामध्ये दुसरं काहीही नाहीये. कारण गेलेला पैसा पुन्हा आपल्याला मिळवता येतो, पण गेलेलं आरोग्य पुन्हा कशानच मिळवता येत नाहीये. त्या निर्मिकानं, त्या ईश्वरानं, त्या अल्लानं आपल्याला या शरीरामध्ये इंद्रियाच्या रूपाने एक एक पार्ट
इतका किमतीचा दिलेला आहे की ज्याची किंमत आपण करू शकत नाहीये. आणि तो जर निकामी झाला, तो जर बिघडला, तर कितीही पैसे आपल्याकडे असून त्याचा काही उपयोग होत नाहीये. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय काय असेल तर ते आहे आरोग्य. म्हणून संत म्हणाले, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला द्यायचंच असेल तर दुसरं काही देणं दे, पण नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. हे जे काही माझं शरीर आहे, हे जे काही माझे इंद्रिय आहेत, गात्रे आहेत, ते भंग पावणार नाहीत. एवढंच मला तू दे, कारण माझं शरीर जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंतच तुझी भक्ती करता येईल. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. आता ही रचना सगळी वाचा म्हणजे आपल्या लक्षात येतं. तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्था जाय चुकू नको. कधीपर्यंत? जवळ हे सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत आपल्याला आरोग्य आहे तोपर्यंतच सगळं काही तीर्थाटन करता येतं, देवदेव करता येतं, जे काही करायचं ते आपल्याला करता येतं. परंतु एकदा देह गलित गात्र झाला, त्याचं आरोग्य बिघडलं की मग मात्र आपल्याला इच्छा असूनही काहीच करता येत नाहीये. आणि म्हणून आपण बघतो की साखर कारखान्याचा चेअरमन असतो आणि त्याच्या साखर कारखान्यामध्ये दररोज कितीतरी हजार पोते साखर उत्पादित होते. परंतु त्याला शुगरची बिमारी असेल तर त्याला साखर खाता येत नाहीये. म्हणजे बघा, एका बाजूला पैसा खूप आहे, उपलब्धताही आहे साखरेची, पण खाता येत नाही, कारण त्याचं आरोग्य बिघडलेलं आहे शुगरच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून पहिलं जे काही सुभाषित सांगतं की पैसा नसला तरी चालतो, महत्वाचं श्रीमंतीसाठी काय असेल तर व्यक्तीचं आरोग्य आहे. त्यानंतर यामध्ये दुसरा विचार सांगितला की पैशाशिवाय एखादा माणूस श्रीमंत आहे कसं समजावं, तर ज्याच्याकडे विद्वत्ता आहे तो देखील पैशाशिवाय श्रीमंत आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की सरस्वतीच्या म्हणजे विद्वत्तेच्या पाठीमाग लक्ष्मी येते, लक्ष्मीच्या पाठीमाग सरस्वती जात नाहीये. मूळ नियम असा आहे, तुम्ही विद्वान असाल तर तुमच्याकडं आपोआप लक्ष्मी पैसा चालत येतो, आणि तुम्ही विद्वान नसाल तर पैसा असूनही तो टिकत नाहीये. आणि म्हणून महत्वाचं काय आहे तर विद्वत्ता आहे. पैशामुळे एखाद्याला सत्ता मिळेल, सत्तेमुळं त्याला मोठेपण प्राप्त होईल, परंतु असं म्हणतात की राजा स्वदेश पूजनते, विद्वान सर्वत्र पूजनते. श्रीमंत माणसाला त्या पैशाच्या बळावरती त्याच्या भागापुरतं काही याच्यापुरतं महत्व प्राप्त होईल, परंतु विद्वान माणसाला मात्र त्याच्या विद्वत्तेच्या बळावर जगभर त्याची मान्यता असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून तुम्ही बघा की खरोखरच जर पैशाला महत्व असतं तर आपण आपल्या घरामध्ये टाटा, बिर्ला, अंबानी, अदानीची प्रतिमा लावून त्याची पूजा केली असते किंवा त्याच्याबद्दलचा आदर व्यक्त केला असता. परंतु तसं न करता बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा गेली म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांचा फोटो आपल्या घरामध्ये आहे. ज्यांना मधुकरी मागायला गेल्याच्या नंतर ज्यांच्या झोळीमध्ये पिठाच्या ऐवजी माती कालवण्याचं काम या समाज व्यवस्थेने केलं, ज्यांना मांडे खायचे होते तर खापर मिळू दिलं नाही, इतकी बिकट आर्थिक व्यवस्थेमध्ये जगणाऱ्या त्या चारही भावंडांच्या पैकी विशेषत्वानं ज्ञानेश्वर माऊलींना आपण त्यांनी काय आपल्याला मनी ऑर्डर पाठवून माझा फोटो लावा म्हटलेलं नाहीये, पण त्यांचा फोटो आपल्या घरामध्ये असतो. म्हणजे काय, शेक्सपियरचा फोटो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपण लावतो. कारण इथे कशाला महत्व आहे तर इथं पैशापेक्षाही विद्वत्तेला महत्व आहे. आणि मग ज्याच्याकडे विद्वत्ता आहे त्याच्याकडं पैसा नसला तरीही तो श्रीमंत आहे, ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे.
कारण ही जी विद्वत्ता किंवा विद्या आहे, पैशाची चोरी होऊ शकते, पैशासाठी भांडणं होऊ शकतात, पैशाची वाटणी होऊ शकते, परंतु विद्वत्ता ही अशी आहे की न चोर हार्यम न च राज हार्यम, आहे की नाही, न च व्यय करते, ते काही विद्येची चोरी होत नाही, त्याची वाटणीही करता येत नाही, आणि पैसा खर्चला तर कमी होतो, परंतु विद्येचं तसं नाही आहे. व्यय करते वर्धते असं म्हटलंय अन्य श्लोकामध्ये की विद्या जेवढी जेवढी तुम्ही द्याल तेवढी ती वाढ. सरस्वती के भंडार की बडी अपूर्व बात, ज्यो ज्यो खर्चे त्यों त्यों बडे, बिन खर्चे घटी जात. इथे सुंदर विचार आलाय बघा. तर या ठिकाणी पैसा खर्चल्यानं कमी होतो. पैसा हा चंचल आहे, परंतु विद्वत्ता तशी नाहीये. विद्वत्ता हा माणसाचा सगळ्यात मोठा दागिना आहे. पैसे त्यापुढे फार क्षुल्लक आहेत. म्हणून पैशाशिवाय या जगामध्ये जर कोण श्रीमंत असेल तर तो विद्वान आहे. हे सुभाषित पहिल्यांदा मी आपल्याला सांगितलं की ज्याचं आरोग्य चांगलं आहे त्याला पैशाशिवाय श्रीमंत मानतो. या दुसऱ्या ज्याच्याकडे विद्वत्ता आहे त्याच्याकडे पैसा नसला तरीही या जगातला तो श्रीमंत माणूस मानला गेला पाहिजे, असं हे दुसरं बाब या ठिकाणी या श्लोकातनं सुभाषितातनं मांडली गेलेली आहे. त्यानंतर तिसरी बाब जी इथं मांडली गेलेली आहे ती म्हणजे सज्जनांशी मैत्री. ज्या व्यक्तीची सज्जनांशी मैत्री आहे त्याच्याकडे पैसा नसला तरी चालतो, कारण सज्जनाच्या मैत्रीतच त्याचं सगळं कल्याण होणार आहे. आपल्याकडे म्हटलं ना की संतांनी चंदनाचे संगे पालटती बोरी, बोरीसारखं झाड देखील चंदनासारख्याच्या संगतीत आलं तर काय होतं, तर त्या बोरीमध्ये देखील पालटपणा येतो. परंतु जर तो चुकीच्या संगतीमध्ये एखादा माणूस गेला तर मात्र तो वाया जातो. नारदासारख्या सज्जनाच्या संगतीमध्ये दुष्ट असणारा एकेकाळचा वाल्या आला आणि त्याचा देखील वाल्मिक ऋषी झाला. परंतु कित्येक चांगली माणसं वाईट माणसाच्या संगतीत जातात आणि त्यांचं नुकसान होतं. म्हणून संत म्हणाले, ढेकणाचे संगे हिराजो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. हिरा त्याच्यावर किती जरी तुम्ही घणांनी ठोकलं तरी हिरा फुटत नाहीये. अशी अमूल्य आणि अत्यंत किमती वस्तू आहे ही हिरा म्हणजे. परंतु असं सांगतात की ढेकणाचा स्पर्श त्या हिऱ्याला झाल्याबरोबर हिरा पगळून जातो. म्हणून म्हटले, ढेकणाचे संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. म्हणून संतांनी मागताना, तुकाराम महाराजांनी मागताना काय मागितलं की हे देवा, मला पैसा नको आहे, मला संपत्ती नको आहे, मला चांगल्या माणसांची संतांची संगती हवी आहे. संत तुकाराम महाराज म्हणाले, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, पण काय हवाय, संत संग देई सदा. याची दान देगा देवा या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी देवाकडे हेच मागितलंय की मला संतांची संगती घडू दे. संत संगतीचे काय सांगू सुख. आता संत संगतीवर मी खूप विस्ताराने, आपले संत म्हणजेच सज्जन, चांगल्याची संगत घडावी म्हणून संत मानले. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. तेव्हा सज्जनाची संगत असणं यातच खऱ्या अर्थानं आपली मनाची श्रीमंती आहे. कारण सज्जनाच्या संगतीमध्ये राहिलं की आपलं मन शुद्ध बनतं, पवित्र बनतं, ज्ञानी बनतं, आणि मग आपोआप आपल्याला या ठिकाणी धनलाभ, ईश्वर लाभ आपोआप होतो. त्यासाठी वेगळा पैसा आपल्यासमोर असण्याची गरज नाहीये. आणि म्हणून इथं म्हटलं की सज्जनांची मैत्री ज्या माणसाची आहे त्याच्याकडे पैसा नसला तरीही
तो कसा आहे? श्रीमंत आहे. म्हणून म्हणतात सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो. आहे की नाही? विषय सर्वता नावडो. अशी प्रार्थनाच आपण लहानपणी मुलांच्या मनावरती बिंबवण्यासाठी करत गेलो आहोत. आणि म्हणून माऊलींनी पसायदानामध्ये देखील हीच इच्छा व्यक्त केली की ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. याचा अर्थ तोच आहे. ईश्वरनिष्ठ म्हणजे सज्जन. हे सज्जन सगळ्यांना भेटत गेले पाहिजेत. का? तर सज्जनाच्या सोबत जर आपण राहिलो तर आपल्यातले जे षडरिपू आहेत, आपल्यातले जे काही दुर्गुण आहेत ते निघून जातात आणि आपणही चंदनाचे संगे पालटती झाडे किंवा बोरी म्हणतात तशा पद्धतीनं आपल्यात देखील ज्या गोष्टी आहेत त्या निघून जातात आणि चांगल्या गोष्टींचा प्रवेश होतो. खरं तर धनवंतांच्या पेक्षा गुणवंत फार महत्वाचे असतात आणि सज्जनाची संगत ही धनवंत बनवण्यापेक्षा गुणवंत बनवण्याचा प्रयत्न करते. म्हणून त्या धनवंतांच्या पेक्षा हे गुणवंत श्रेष्ठ आहेत असं हे सुभाषित आपल्याला सांगून जातं. त्यानंतर चौथा जो या ठिकाणी पैशाशिवाय श्रीमंत असण्याचं जे काही सांगितलंय ते म्हणजे मोठ्या कुळामध्ये जन्म. अगदी बरोबर आहे. मोठ्या कुळामध्ये जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपोआपच सगळ्याच मोठ्या गोष्टी आपल्याला जन्मताच प्राप्त होतात. आता बघा, सोमवंशामध्ये जन्माला आले प्रभू रामचंद्र, तर त्यांना सगळ्या गोष्टी आपोआप त्यांच्या कुळातनं प्राप्त झालेल्या आहेत. मग ते चारित्र्य असेल, वर्तन कसं असावं, गुरु कोण असावे, त्या सगळ्याच गोष्टी. कुळाला फार महत्व आहे. म्हणून आपण नेहमी सोयरी करताना सुद्धा म्हणतो त्याचं खानदान कसं आहे. याचा अर्थ काय की त्याचं कुळ कसं आहे. पवित्र ते कुळ वाणी पुण्यवंत, जे वदे अच्युत सर्व काळ असं आपण म्हणतो. आणि म्हणून कुळाला फार महत्व आहे. आणि मोठ्या कुळामध्ये, चांगल्या कुळामध्ये जर आपण जन्माला आलो तर आपसुकच आपलं चांगलं होतं. आणि चांगलं जेव्हा आपलं होतं तेव्हा त्याला पैसाच लागतो असं नाहीये. तर कुळ फार महत्वाची गोष्ट आहे. पैसा आपोआप मिळेल, नाही मिळाला तरी काही फरक पडत नाहीये. परंतु माणसाच्या आयुष्यामध्ये कुळाला फार महत्व आहे. आणि ज्याला मोठ्या कुळामध्ये जन्म प्राप्त झालेला आहे तो देखील पैसा नसूनही श्रीमंत आहे. कारण पैशामुळं जे काही तुम्हाला वैभव, पैशामुळं जे काही तुम्हाला मान मरातब मिळणार आहे, ज्या सुखसुविधा मिळणार आहेत, त्या सगळ्या सुखसुविधा मोठ्या कुळामध्ये जन्मल्याबरोबर त्या व्यक्तीला आपसुकच मिळतात. म्हणून पैसाच असावा असं काही नाहीये असं देखील या आपल्याला लक्षात घेता येतं. आणि शेवटचं जे या श्लोकामध्ये सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे स्वाधीनता, म्हणजेच स्वातंत्र्य. ज्या माणसाच्या जीवनामध्ये स्वाधीनता आहे म्हणजे काय? खरं तर हा शब्द कसा बनला? स्वाधीन. स्वाधीन म्हणजे काय? उद्धरावा स्वयं आत्मा, अतदीप भव, काय कवे कैलास. म्हणजे ज्याची इंद्रिय स्वतःच्या अधीन आहेत ना, ज्याला आपण गोस्वामी असं म्हणतो. इंद्रियांचा स्वामी जो आहे त्याला स्वाधीन असंही म्हणता येईल. स्वाधीन या शब्दाचा आपल्याला आणखीन थोडासा वेगळा अर्थ करायचा असेल तर स्वातंत्र्य असाही करता येईल. ज्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य प्राप्त झालेला आहे तो देखील पैसे नसूनही श्रीमंत आहे. एखाद्याकडे पैसे खूप आहेत परंतु ते खरचण्याचं स्वातंत्र्य नाहीये. नुसतेच कपाटात बघण्यासाठी ते पैसे आहेत तर त्या पैशाला काही अर्थ आहे का? तर स्वाधीनता, स्वातंत्र्य हे माणसाचा मूलभूत हक्क आहे. माणसाची खरी ओळखच ही आहे की त्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. म्हणून तर आपल्याकडे विद्येत बद्दल म्हटलं की सा विद्या या विमुक्त आहे. तीच विद्या श्रेष्ठ आहे जी आपल्याला स्वाधीनता प्राप्त करून देते, अनेक बंधनातनं मुक्त करते. आणि म्हणून इंद्रियांना ताब्यात ठेवणं असा एक अर्थ स्वाधीनचा घेता येईल.
मी कुठलाही निर्णय स्वतः घेऊ शकतो. अशा प्रकारचं जेव्हा मला स्वातंत्र्य असतं तेव्हा पैसा नसूनही मी श्रीमंत असतो. आणि मी जर पराधीन असेल, मला कुठल्याच प्रकारचा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य नसेल आणि माझ्याकडे ढीगभर पैसा असेल तर त्या पैशाला काही अर्थ नाही आहे. आणि पैशाशिवाय जर कोण श्रीमंत असेल तर जो स्वाधीन किंवा स्वातंत्र्य भोगणारा आहे तो खऱ्या अर्थानं श्रीमंत आहे असं आपण समजलं पाहिजे. आणि म्हणून या श्लोकातनं या 5 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत की पैसा नसूनही ह्या व्यक्ती खऱ्या अर्थानं काय आहेत तर श्रीमंत आहेत की ज्यांच्याकडं आत्ता मी उल्लेखित केलेल्या 5 बाबी आहेत. कुठल्या कुठल्या? पहिलं मी आपल्याला सांगितलं ज्याच्याकडे आरोग्य आहे, दुसरं मी सांगितलं ज्याच्याकडे विद्वत्ता आहे, तिसरं मी सांगितलं ज्याची सज्जनाशी मैत्री आहे, चौथं आपण पाहिलं ज्याचा मोठ्या कुळामध्ये जन्म झालेला आहे, आणि 5वं आपण बघितलं स्वाधीनता किंवा स्वातंत्र्य ज्याच्याकडे आहे. या 5 गोष्टींनी जो परिपूर्ण व्यक्ती आहे तोच या जगामध्ये खऱ्या अर्थानं श्रीमंत आहे. भलेही त्याच्याकडे पैसा असो अथवा नसो. तर या दृष्टीने आपण श्रीमंतीची व्याख्या संस्कृत सुभाषितानं सांगितलेली देखील समजून घेतली पाहिजे. आणि केवळ पैसा एक पैसा म्हणजे सर्वस्व म्हणून वेड्यासारखं उठसूट त्या पैशाच्या पाठीमागे न पळता या 5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये कशा उतरवता येतील यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्यासह आपण तो सगळ्यांनी करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून व्हिडिओला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. नमस्कार.